पंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सखी आहे ही कानाला ना जाब विचारत असते त्या बिलाच्या विषयी. त्याच वेळी कानाच्या मोबाईलवरती फोन येतो आणि तो फोन कोणाचा आहे हे बघण्याची उत्सुकता दोघांना सुद्धा असते. आणि कानाला तेव्हा शंका आली असते की आपल्याला ना आपली आजी फोन करत आहे, त्यामुळे ना तो घाईघाईने जातो आणि तो फोन आहे ना तो कट करून टाकतो. आणि तेव्हा सखी विचारते की कोणाचा फोन होता, तुम्ही अचानकपणे कट कसा काय केला. त्यावरती काना म्हणतो का नाही कंपनीचा वगैरे असेल, असं ना तो तिला कारणं द्यायला लागतो. आणि त्याच्या कारणांवरती सखीला खरोखरच विश्वास बसतो, त्यामुळे ना ती सोडून देते. आणि त्यावरती काना म्हणत असतो की आता पाणी जायला ना अर्धा तासच उरला आहे, तुम्ही हे सगळे कसे कपडे धुणार आहात. असं म्हटल्यानंतर इथे सखीला मात्र टेन्शन येतं. सखी म्हणते कशी धुणार आहे काय माहिती, आता लवकरात लवकर मला हे सगळं करायला पाहिजे. असं ती तिकडे बोलत असताना इकडे काना मात्र सगळे फोन कॉल्स वगैरे बघत असतो आणि डिलीट करत असतो. त्याच वेळी काना म्हणतो काही टेन्शन घ्यायची गरज नाही, मी असताना घाबरायची काहीच तुम्हाला चिंता नाही, मी आहे ना, त्यामुळे यू डोंट वरी, असं तो म्हणत असतो. आणि त्याच वेळी सखी म्हणते हो का, ठीक आहे, तुम्ही जर असं म्हणत आहात तर ती ना त्याच्या हातामध्ये ते कपडे आहेत ना ते फेकते आणि म्हणते घे आणि चल आता आपण जाऊ. म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की दोघं मिळून कपडे धुवू. असं म्हटल्यानंतर कान्हा तिच्या मागे मागे जाऊ लागतो कपडे धुण्यासाठी. आणि त्यानंतर तेव्हा तेजस्विनी सरकार आहे ना ती तिच्या रूममध्ये बसून चहा वगैरे पित असते. आणि त्याच वेळी ना तिचं थोडंसं डोकंसुद्धा दुखत असतं, कारण का तिने टेन्शन घेतलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे दाभाडे मावशी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं तिने टेन्शन घेतलं असतं. आणि तेव्हा ना ती विचार करत बसली असते. त्या क्षणी ना तिला तिच्या कानावरती सखीचे आवाज ऐकू लागतात. तेव्हा ती म्हणते का मला सखीचा आवाज कसा काय येतो आहे, सखी इकडे आली आहे का. असं बोलून ती खडबडीने उठू लागते. आणि तेव्हा ती म्हणत असते की मला सखीचा आवाज का येत आहे, जर इथे सखी आजूबाजूला नाही आहे तर मला तिचा आवाज का येत आहे, मला सगळीकडे तीच का दिसत आहे, मला तिचा भासच होत आहे. असं बोलून ती इग्नोर करत असते. आणि त्याचवेळी ती तिथे आरशामध्ये तयारी करायसाठी जाते, त्यावेळीसुद्धा तिला तिचा आवाज येऊ लागतो, पण ती ना इग्नोर करते आणि ती तिच्या फोनमध्ये बघत असते. आणि अचानकपणे ना तिच्या मागे तिला सखी दिसते. खरं तर हा तिला भास होत असतो, कारण का खरोखर काही तिथे सखी आलेली नसते, ही ना सरकारला ना भास होत असतो. आणि सरकारला असं वाटत असतं की नाही, मला खरोखरच सखी दिसत आहे आणि सखी खरोखरच इथे आली आहे. तेव्हा ना ती सखीला बडबडू लागते की काय गं, तू तर खूप शाणी आहेस आणि तू इथे कशी काय आलीस आणि तुझं इथे काय काम आहे. तेव्हा सखी मात्र जोरजोराने हसू लागते आणि ती हसत असते. ते बघितल्यानंतर इथे सरकार विचारच करत बसते की ही का अशी हसत आहे आणि ही खरंच आली आहे का. जरी ही खरी आली असेल तरी पण ही अशी कधी हसायची नाही. त्यावरती सखी आहे का ती तिला ना बोलत असते की हो मी खरंच आली आहे, मी खोटं नाही आहे, मी खरंच आली आहे, मी तुमच्या इथे समोरच उभी आहे, तुम्हाला दिसत असेलच ना, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा सांगत असते की दाभाडे मावशीसुद्धा बऱ्या झाल्या आहेत, आता सगळं मनासारखं झालं आहे. असं बोलून ती खूप जोराजोराने हसत असते. आणि तिचं हे हसणं बघून इथे सरकारला मात्र खूप राग येत असतो. तेव्हा सरकार म्हणत असते की तू खरी आहेस का, तू खरी असशील तर मला त्याचं प्रूफ दे. आणि त्याच्यावरती ती तिला बडबडत असते. तेव्हा सरकार म्हणत असते की तू जर खरी असशील ना तर चल आत्ताच्या आत्ता ना हे जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना त्याच्यावरती साईन कर आणि मोकळी हो, कारण का ह्या प्रॉपर्टीच्या पेपरसाठी मी किती वेळ वाट बघितली आहे तुझी, तू नेहमीच मला हिसकावून देतेस आणि ते प्रॉपर्टीचे पेपरवरती सही करत नाहीस, हे सही करायसाठीच मी पेपर बनवले आहेत, तुला सही करायला जातं काय. त्याच्यावरती सरकार असते ही ना सखीला फोर्स करत असते की तू ना या पेपरवरती सही कर. तेव्हा ना सखी असते की ती नाही म्हणत असते आणि जोरजोरात हसत असते. त्याचवेळी सरकार आहे का तिच्यावर धावून जाते. आणि तेव्हाच तिला कळतं की आपल्याला ना भास होत आहे सखी असल्याचा, हे सगळं चुकीचं आहे, इथे काही सखी वगैरे आली नाही, हे सगळं आपला भ्रम आहे आणि आपल्याला या टेन्शनमुळेच ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहे. तेव्हा सरकार म्हणते, तेजस्विनी सरकार, की आता ना मी सगळं शोध लावणारच आहे, आता लवकरात लवकर ना समजलंच पाहिजे काय खरं आहे आणि काय खोटं आहे, आणि जे आहे ना ते कळलंच पाहिजे आणि मी ह्याचा शोध घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं ती स्वतःशी ठाम निर्णय घेते. इकडे ना कान्हा आणि सखी दोघीजण मिळून कपडे धुण्यासाठी नळावरती आलेले असतात. तेव्हा कान्हा आहे का तो सखीला दाखवत असतो का मलासुद्धा छानपैकी कपडे धुवायला येतात. मात्र सखीला हे कपडे धुणं वगैरे फारसं काही जमत नसतं, कारण का तिने हे सगळं कधी केलेलं नसतं. त्यामुळे ना ती प्रयत्न करत असते की कसं आपण करू. तसं काही कान्हाला पण फारसा काही अनुभव नसतो, पण तरी पण तो तिच्यासाठी हे सगळ्या गोष्टी करत असतो. तो तिला दाखवत असतो की हे बघ कसं कसं कपडे धुवायचे, आणि दोघं मिळून छानपणे तिथे नळावरती बसून कपडे धुवत असतात.
आणि तेव्हा कान्हा आहे ना, तो सुद्धा सगळं काही छान पद्धतीने करत असतो. तेव्हा त्याच्याकडे ही सखी असते ना, ती सुद्धा त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. तिच्या मनात सुद्धा कान्हाविषयी थोडंफार प्रेम असतं, पण ती ते जाणवू देत नसते आणि ती सांगत नसते. त्याचवेळी कान्हा पण तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. त्या दोघांमध्ये खूप प्रेम असतं, पण ते लोकं कधी एकमेकांना जाणू देत नसतात आणि सांगत नसतात, की आपलं प्रेम आहे. कितीही काही झालं तरी ते दोघं नवरा-बायको असतात. त्यांच्यामधलं प्रेम हे वाढतच जाणार असतं आणि ते दोघं मिळून छान आनंदाने कपडे धुत असतात. त्यांना ना कशाचीच लाज वाटत नसते. दोघंही चांगले मोठ्या घरातले असतात. पण तरीसुद्धा त्यांना ना ह्याची कधी लाज वाटत नसते. छान पद्धतीने करत असतात. कारण का ते दोघंसुद्धा एकमेकांच्या ना प्रेमात पडलेले असतात. आणि कान्हा तर इतका चांगला असतो, की तो तिच्याबरोबर कुठल्या पण परिस्थितीमध्ये राहायला तयार असतो. आणि तेव्हा ना तो तिच्यासाठी सगळं काही करत असतो. तिला दाखवत असतो, की हे बघ असं करायचं असतं, तसं करायचं असतं. पण त्याच्या मनामध्ये ना एकदम सखीबद्दल प्रेम आलेलं असतं. कारण ह्याआधी सखी एवढी कधी जवळ आलेली नसते. त्यामुळे आणि सखीच्यासुद्धा मनामध्ये कान्हाविषयी बरंचसं प्रेम असतं. तेव्हा सखी पण त्याच्याकडे प्रेमाने बघत असते आणि पण त्याला ती जाणवू नसते देत का मी तुझ्याकडे एवढं प्रेमाने बघत आहे. जेव्हा कान्हा तिच्याकडे बघतो तेव्हा ना ती इग्नोर करत असते. म्हणजे जणू काही माझ्या मनामध्ये काही नाही. पण दोघांच्या मनामध्ये एकमेकांविषयी बरंचसं काही प्रेम असतं, हे ते एकमेकांनाच माहीत असतं. आणि तेव्हा ना ते छान पद्धतीने कपडे वगैरे पिळत असतात. दोघं मिळून छान करत असतात आणि गप्पा मारत असतात. छान एकमेकांकडे बघत असतात, हसत असतात, जोक मारत असतात. असं छान ते लोकं ना मस्तपैकी कपडे धुण्याचा क्षण आहे ना, त्याचा तो आनंद घेत असतात. खरं तर हा क्षण खूप छोटासा असतो, पण ते लोकं त्याच्यामध्ये सुद्धा आनंद घेणं सोडत नसतात. आणि तेव्हा कान्हा आहे का तो सखीला म्हणत असतो, की "जमलंय हां तुम्हाला, सगळं काही जमलंय, व्यवस्थितरित्या मस्त केलं तुम्ही, एकदम परफेक्ट." असं बोलून तिला ना शाबासकी देत असतो. तेव्हा सखीसुद्धा आहे ना, तीसुद्धा त्याच्याशी नीटपणे, प्रेमाने सगळं बोलत असते. तिला पण चांगलं वाटत असतं. ती खरं तर कान्हासोबत खूप हॅप्पी असते आणि ती छान पद्धतीने सगळे कपडे धुण्याचा त्यांचा कार्यक्रम हा चालू असतो. छान पद्धतीने दोघं एकमेकांमध्ये रमले असतात. छान त्यांच्या मनामध्ये ना गाणं जणू काही वाजत आहे, इतकं छान वाटत असतं आणि वातावरण पण एकदम हॅपी झालं असतं. एकदम छान हवा वगैरे सुटत असते आणि कान्हा जणू काही तिच्या प्रेमात परत एकदा पडला आहे, असं कान्हाला वाटत असतं. तो तिच्याकडे प्रेमानेच बघत असतो. त्याला तिच्यावरची जी काही नजर असते ती त्याची हटतच नसते. तो एकदम तिच्याकडे निहाळत असतो, तिला बघत असतो आणि हे सखीला लक्षात येत नसतं. पण कान्हा मात्र तिच्याकडे बघून एकदम छान पद्धतीने बघत असतो. त्याला ना सखी खूप आवडत असते. सखीवर त्याचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं असतं आणि त्याला सखीवरचं हे प्रेम आहे ते एक ना एक दिवशी त्याला सांगायचंच असतं. पण तसा काही फारसा असा योग येत नाही. तेव्हा तो बघत असतो की सखी ना कशी कशी कपडे धुत आहे. तेव्हा ना सखी अचानकपणे कपडे ना जोरात धुपटते. तेव्हा कपड्यांमधील जे साबणाचे थेंब असतात ना, ते कान्हाच्या डोळ्यात उडतात आणि तेव्हा ना सखी खूप घाबरते. सखी म्हणते, "बापरे! तुला लागलं, आता मी काय करू?" त्याच्यावरती ना ती त्याच्या डोळ्याला पाणी लावायला जाते, पण तिच्या हाताला साबण असल्यामुळे ते जे साबणाचे हात असतात ना, तेच अजून डोळ्याला त्याच्या लागतात. त्यामुळे ना अजून त्याच्या हाताला डोळ्याला वगैरे ना झोंबायला लागतं आणि तो ओरडायला लागतो, की "मला ना खूप झोंबत तू साधं पाणी वगैरे ना काहीतरी लाव." असं तो ओरडत असतो, की ना "माझे डोळे ना खूप झोंबत आणि हे सगळं ना तिथे ना कान्हाची आजी आली असते, ते सगळं बघत असते. पण इथे सखी मात्र त्याच्या डोळ्याला एकदम चांगलं साधं पाणी लावते आणि सगळं पुसून टाकत असते, की त्याला ना त्रास नको व्हायला म्हणून. आणि इथे तेजस्विनी सरकार आहे, ती घरामध्ये विचार करत असते, की मला कसा काय सखीचा भास होऊ शकतो? एवढी मी विचार करत आहे, की सखी मला सगळीकडे दिसत आहे. असं बोलून ती सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि ती म्हणत असते, की काही करून ना आपल्याला सगळ्या काही गोष्टी ह्या समजल्याच पाहिजे. तेव्हा ना तिथे परशू येतो आणि तेव्हा ती तेजस्विनी सरकार परशूला म्हणते, की "काय रे, तुला मी सांगितलं होतं ना ते काम करायला, ते तर तू केलंच नाहीस. इथे दाभाडे मावशी बऱ्या झाल्या, त्यांचं बिल पण भरलं गेलं आणि त्या घरीसुद्धा गेल्या. तरी तुला जे सांगितलं होतं ते तू केलंच नाहीस. तू कुठल्याच कामाचा नाही आहेस. तुला एक काम दिलेलं ते सुद्धा तुला धड करता येत नाही." त्याच्यावरती परशू म्हणतो, की "असं नाही आहे. तुम्ही जे सांगितलं होतं त्या मुलाला उचलला, त्याला तर मी उचललं ना. त्या मुलाचा आणि त्या कान्हाचा काहीतरीच नक्कीच संबंध आहे. मी शोध लावतो आहे ना, मला थोडासा वेळ द्या." असं म्हटल्यानंतर तेजस्विनी सरकार म्हणतात, "काय तुला किती वेळ द्यायचा? तुला एवढा वेळ देऊनसुद्धा तुझ्याच्याने काहीच झालं नाही. तू फक्त आणि फक्त त्या मुलाला शोधू शकलास. पण मात्र इथे तू हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुला मी सांगितलं होतं, की बिल कोणी भरलं ते शोधून काढायचं, पण ते सुद्धा तुला जमलं नाही. म्हणजे तुला काहीच काम जमत नाही. तू काय करतोस तरी काय? आणि तुझ्या शब्दावर मी कसा काय विश्वास ठेवायचा? तू म्हणतोस ना का मी शोधून आणीन, पण तुझ्या शब्दावर विश्वास तरी कसा ठेवू?" त्याच्यावरती ना ती त्याची कॉलर पकडते आणि त्याला म्हणते, की "हा जो तू सूट घातला आहेस
त्यावरती तेजस्विनी सरकार म्हणते की एवढं तू हायफाय राहत आहेस तर तुझी तेवढी लायकी तरी आहे का? आणि तू लायकीप्रमाणे काम तरी करत आहेस का? मी तुला सांगितलं होतं ना की शोधून काढायचं बिलाचं, तरी पण तू ते शोधून काढलं नाहीस आणि इथे मोठे महागडे महागडे शूज वगैरे घालून तू फिरत आहेस आणि एवढं सूट घालून मिरवतोस, तर तुला कामं करायची तर अक्कल नाही आहे का? असं ती परशूला बरंच काही रागारागाने म्हणत असते. आणि तेव्हा तेजस्विनी सरकार ही परशूला म्हणत असते की मला काहीच माहीत नाही, तू मला सगळं काही सांगणार आहेस. ते बिल कोणी भरलं आणि ह्याच्यामागे काय रहस्य आहे हे तू मला सांगायलाच पाहिजेस. असं म्हटल्यानंतर इथे तो म्हणत असतो की हो, मी ना सगळं करणार आहे. आणि इकडे मनातल्या मनात तेजस्विनी सरकार विचार करत असते की हा शोधेल ना शोधेल, पण मला तर तिथे जाऊन प्रत्यक्षपणे शोधलं पाहिजे की ते ना बिल कोणी भरलं आहे आणि त्या बिलामागे कोण आहे, असं ती म्हणत असते. आणि ती म्हणत असते का हे जर लवकरच शोधलं तरच आपल्यासाठी चांगलं होणार आहे. त्याच्यावरती तिथे परशू म्हणत असतो का मी ना शोधून काढेल, तुम्ही ना काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यावरती तेजस्विनी सरकार तिथून निघून जातात. आणि तेव्हा तीसुद्धा ना त्याच्याकडे प्रेमाने बघत असते, जेणेकरून त्याला बरं वाटेल म्हणून ती त्याच्यावरती ना डोळ्यावरती फूक वगैरे मारत असते, जेणेकरून त्याची जी आग आहे ना ती कमी होईल आणि त्याला बरं वाटेल म्हणून ती ना त्याच्या डोळ्यावरती फूक मारत असते. आणि असं करत असताना इथे काना मात्र तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि हे ना सगळं सखीला दिसत असतं. तिला जाणवत असतं की हा तर आपल्याकडे प्रेमाने बघत आहे आणि ह्याला ना आपल्याकडे ओढलं जात आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा ना ती त्याच्याकडे बघत असताना काना मात्र तिच्याकडे टक लावून बघत असतो. तेव्हा सखी एक करते की सखी त्याच्या ना डोळ्यावरती जोरामध्ये पाणी टाकते, जेणेकरून त्याला कळेल की मी त्याच्याकडे बघत आहे. असं बोलून ती ना त्याच्या डोळ्यावर जोरामध्ये पाणी टाकते. असं टाकल्यानंतर परत काना ना त्याच्या डोळ्यामध्ये हे व्हायला लागतं, त्यामुळे तो लगेच डोळे पुसतो आणि तो ना सखीकडे बघतो. तेव्हा सखी त्याच्याकडे रागाने बघते आणि मग तेव्हा तो इग्नोर करतो. आणि त्याच्यानंतर परत त्यांचं चालू होतं आपले कपडे धुणं. तेव्हा त्यांची जी चादर वगैरे असते ना ते दोघं मिळून पिळत असतात. आणि तो क्षण आहे ना ते मागे राहिलेले काका असतात ना ते बघत असतात. काका म्हणत असतात किती प्रेमाने ना हे दोघं कपडे धुत आहेत. आणि कानाच्या हाताला लागल्यामुळे कानाला फारसं काही व्यवस्थित पिळता येत नसतं, पण तरी पण तो पिळत असतो. आणि कानाला होत असलेला त्रास बघून इथे सखीसुद्धा खूप पॅनिक होत असते. आणि तिचं ते पॅनिक होणं बघून अजूनच कानाला आनंद होत असतो, कारण का त्याला कळत असतं का हिला पण माझ्याविषयी काळजी आहे. त्याच्यानंतर ते दोघंजणं मिळून मस्तपैकी चादरना झटकत असतात, जेणेकरून ती लवकर वाळेल आणि चांगलं आपल्याला बरं पडेल असं म्हणून ते दोघंजणं असे मस्तपैकी हवेच्या याच्यामध्ये ना तिला वाळवत असतात. आणि वाळवत असताना खूप छान असा त्यांचा रोमॅन्टिक क्षण चालू असतो. आणि त्यांचा असा हा रोमॅन्टिक क्षण आहे ना, ती गाडीत बसलेली आजी हे सगळं बघत असते. मात्र कान्हाला ह्याची काहीच कल्पना नसते की आपल्याला आपली आजी एवढं बघत आहे. तो मात्र तिच्याशी छान प्रेमाने सगळ्या गोष्टी करत असतो. तो तिच्यामध्ये जणू काही रमलेलाच असतो. आणि हे सगळं ना काका बघत असतात. तेव्हा काकांनासुद्धा असं वाटत असतं की आपणसुद्धा आपल्या बायकोबरोबर असं काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते दोघं ना एकमेकांच्या नजरेमध्ये गुंगलेले असतात. खरंच काही काना आणि सखी आहे ना ते एकमेकांच्या प्रेमामध्येच पडलेले असतात. आणि तेव्हा ना इथे काना तिच्याकडे बघतच बसलेला असतो. तेव्हा तिथे आलेले काका आहेत ना ते सुद्धा त्यांच्या बायकोला ओरडत असतात की अगं ये, तू पण ये आणि आपण कपडे धुवू दोघं सोबत, छान वाटेल. असं बोलल्यानंतर तिथे चाळीतल्या सगळ्या ज्या बायका असतात त्यासुद्धा त्या काकांचं आणि काकींचं बोलणं ऐकून जोरजोरामध्ये हसू लागतात. तेव्हा त्या काकी म्हणतात हे आत्ता कशाला करायला पाहिजे, तुम्हाला सांगितलं आहे ना तेवढी कामं करा, तुमच्यासारखी मी रिकामटेकडी नाही. त्यावरती ते काका म्हणतात की चल ना आपण पण दोघं मिळून अशी छान पद्धतीने कपडे धुवू. त्यावरती त्या काकी म्हणतात की अशी ती कपडे धुवूनच आपल्याला ही एवढी 3 पोरं झाली. आणि हे त्यांचं सगळं भांडण तंटा ऐकत असताना इथे काना आणि सखीला तर मज्जा येत असते. तेव्हा त्या काकू म्हणत असतात की तुम्ही बऱ्याबोलाने साफ करता कपडे का मी तुम्हाला साफ करू? मी बघा हातामध्ये ना झाडू घेऊनच आले आहे, तुम्ही करता का मी तुम्हाला काहीतरी केलं तर चालेल? असं म्हटल्यानंतर इथे काना आता सगळं काही बघत असतो. आणि अचानकपणे ना त्याचं लक्ष गाडीकडे जातं आणि तो गाडीवरून ओळखतो की इथे ना आपली आणि ना ती गाडी बघून त्याला सगळं समजतं की आता ना कोणतरी आलं आहे. म्हणजेच आपली आजी आली आहे आणि ती आपल्याला बघत आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळे ना त्याला खूप भीती वाटत असते. तेव्हा तो सखीची नजर चुकवून तिकडे गाडीच्या तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो गाडीच्या इथे जाऊन बघत बसतो की सखी आपल्याला बघत तर नाही आहे ना. तिची नजर चुकवून तो ना गाडीत जाऊन बसतो. आणि इकडे सखीला मात्र याची काहीच कल्पना नसते. सखी तिचे कपडे धुवून घरी जात असते आणि घरी गेल्यानंतर इकडे काना मात्र आजीसोबत गाडीमध्ये बसतो. आणि त्यावरती आजी म्हणत असते काय रे तुझं झालं का? बायकोसोबत कपडे धुवून भांडी घासून सगळी कामं करून झाली का तुझी? असं म्हटल्यानंतर ती त्याच्यावरती खूप रागवलेली असते. ती त्याला म्हणत असते की थांब ना आता मी फोनच करते. आणि ती फोन करते कारण का तिचा फोन आहे ना त्याने उचलला नसतो.
म्हणून ती फोन करते आणि तेव्हा ना फोन घरी असल्यामुळे सखीकडे फोन असतो. तर सखी तो फोनचा आवाज आल्यावरती म्हणते की कुठे फोन येतो हे ऐकला पाहिजे. तेव्हा ना इथे काना म्हणत असतो की आजी तो नको लावू फोन, सखी आहे घरी. तरी पण आहे की आजी ही फोनच लावत असते. ती म्हणत असते की नाही मलासुद्धा बोलू दे ना माझ्या नातसूनेशी. तिला पण तिची 4 गोष्टीची विचारपूस करते. तिला सांगते का मी तुझ्या नवऱ्याची आई बोलत आहे. असं बोलल्यानंतर ती तर फोन लावायला चालू करत असते आणि इकडे सखी असते की ती ना फोन शोधत असते की कुठे फोन वाजत आहे ते तिला समजतच नसतं. त्यामुळे ती ना फोन बघत असते कुठे आपल्याला भेटतो आहे आणि ती ना शोधाशोध करत असते. शोधाशोध करत असताना काही तिचा फोन आहे ना तो तिला भेटतो. त्याच्यानंतर ती बघते तर फोनवरती ना अननोन नंबर असतो. ती म्हणते अननोन नंबर आहे, उचलू का नको ती विचार करत असते. तरी पण ती ना उचलते आणि त्याच्यावरती ना ती बोलायला चालू करते. ती हॅलो बोलतात क्षणी तिकडून कोणी बोलत नाही. त्यावरती ती बराच वेळ थांबते आणि ती म्हणत असते की हॅलो हॅलो असं ती बोलत असते. पण तिकडून कोणी बोलतच नसतं. कारण का इथे आजीने फोन म्यूट केलेला असतो आणि कान्हा तिच्याशी बोलत असतो की अगं आजी तू ना नको बोलूस काहीच. कारण का सखीला जर सगळं समजलं ना तर माझं आत्तापर्यंत जे झालं आहे ते सगळं विस्कळीत होऊन जाईल आणि मला माझ्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मिळणार नाही. असं म्हटल्यानंतर आजी म्हणते थांब ना, मी सांगते ना तिला का मी तिच्या नवऱ्याची आजी बोलत आहे. असं बोलून आजी आहे ना की कानाला घाबरवत असते आणि कान्हा तिच्याकडे विनवण्या करत असतो की आजी नको ना करू, मी तुझ्याजवळ हात जोडतो, प्लीज असं नको करूस, चांगलं हे आहे, खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तू नको ना करू. असं म्हटल्यानंतर इथे आजी ना तर इथे सखीला म्हणत असते की जमशेद शेठ आहेत का? असं म्हटल्यानंतर इथे सखी म्हणते की नाही नाही हा रॉंग नंबर आहे, तुम्ही दुसरीकडे फोन केला आहे. असं बोलून ना ती फोन कट करते आणि तेव्हाच ना कान्हाला बरं वाटतं. तो सुटकेचा श्वास सोडतो. त्याला असं कळतं की खरंच बाबा आपल्या आजीने आपलं ऐकलं, असं काही केलं नाही. त्यावरती इथे आजी म्हणते की तुझं काय चाललं आहे? तुला असंच बायकोसोबत भांडी कपडे करायचे आहेत का? तुला आयुष्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत का नाही? तुझ्या वडिलांच्या मरणाचा बदला तुला घ्यायचा आहे का नाही? तुझ्या आईला ज्या बाईने जिवंतपणी मरण यातना दिला तिचा तुला बदला घ्यायचा आहे का नाही? आणि तू तिच्याच मुलीसाठी एवढं सगळं करत आहे, तिच्याबरोबरच तू राहत आहेस आणि तुझं बालपणाचं काय? तुझं बालपण पण वायाच गेलं आहे ना. त्यावरती कान्हा म्हणतो मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यावरती आजी म्हणते का जर तुला या सगळ्या गोष्टी माहीत असत्या तू हे असं सगळं केलंच नसतंस आणि तुला तर कामाची वगैरे सुद्धा काही गरज नाही आहे. मला तर आता असं वाटत आहे का या वयामध्ये मला सगळी सूत्र हातामध्ये घ्यायला लागणार आहेत. मलाच सगळं ऑफिस वगैरे जॉईन करायला लागणार आहे. तू तुझा बदला कधी घेणार आहेस काय माहिती. तुला असं वाटत आहे की आपण बदलाच घ्यायचा आहे ना, तर आपण तो निवांत घेऊ असं तुला वाटत आहे ना. कारण का तुला त्या बदल्याची काहीच गरज नाही आहे. तुला आईवडिलांची काहीच पडली नाही आहे. तुला फक्त आणि फक्त तुझ्या बायकोची पडलेली आहे. ज्या बाईमुळे तुझ्या वडिलांचा जीव गेला, तुझ्या आईला जिवंतपणेच एवढ्या यातना होत आहेत हे बघून सुद्धा तुला काहीच वाटत नाही. आणि तुझं बालपणाचं काय रे? तुझं बालपण सगळं खराबच गेलं ना, सगळं वाया गेलं, तरी पण तुला काही वाटत नाही. असं ती कानाला खूप सारं काही बडबडत असते आणि कानाला म्हणत असते तुला कंपनीसुद्धा परत जॉईन करायची नाही आहे. तुला जे आहे ते तसंच चालू ठेवायचं आहे. तुला त्याच्याशी काही फरक पडत नाही आहे. आता बहुतेक मलाच ह्या वयामध्ये जावं लागणार आहे का काय? काय करणार? माझ्या नशिबात तरी काय काय लिहून ठेवलं आहे काय माहिती. असं आजी ना कानाला बडबडत असते. त्यावरती कान्हा म्हणत असतो अगं आजी असं काही नाही आहे, तू आधी ऐकून तर घे. मी आजच त्या सरकारच्या घरी जाणार होतो आणि तिच्याशी बोलणार होतो आणि त्याच्यानंतर मी कंपनी जॉईन करणार होतो. त्याच्यानंतर आजी म्हणते की कंपनी जॉईन करशील ना करशील मला माहीत नाही. काय माहिती तू आज करशील बोलशील आणि उद्या करणारसुद्धा नाही. तू ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करत आहेस. काय माहिती मलाच करावं लागेल. असं बोलून ती कानाला मात्र बडबडत असते. तेव्हा कान्हा बोलतो की मी आता जातो, माझी आता जायची वेळ झाली आहे. त्याच्यातून तो निघतो आणि त्याच वेळी आजी त्याला परत थांबवते आणि त्याला म्हणते की आता संक्रांत आली आहे आणि लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे. जरी काही नसलं तरी पण तुला हे सगळं फॉलो करावंच लागणार आहे. कारण का इथे किर्लोस्करांच्या घराचा तो मान आहे, ती पद्धत आहे, ती आपल्याला जपलीच पाहिजे. इथे सूर्यपूजन करायचं आहे कारण का आपण उत्तरामध्ये प्रवेश करणार आहोत, तर सूर्यपूजन हे केलंच पाहिजे. असं बोलून ती त्याला सांगत असते. त्याला म्हणत असते की तू आता सगळ्याच गोष्टींच्या पुढे आला आहेस, तर काही गोष्टींमध्ये अडून नको राहायला, त्यामुळे तुला ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. असं बोलून ती त्याला खडसावून सांगत असते की तुला सूर्यपूजन करणं गरजेचं आहे. आणि असं बोलून आजी आहे की ड्रायव्हरला सांगत असते की चला आता आपली जाण्याची वेळ झाली आहे, आता आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. असं बोलून ते लोक जाण्याच्या तयारीत असतात. तेव्हा कान्हासुद्धा आजीला जाण्यासाठी बाय वगैरे बोलतो
तेव्हाच ना तिकडून मागून किरण येतो आणि किरणला सुद्धा समजलेलं असतं की आता ना काहीतरी गडबड झाली आहे. तेव्हा कान्हा बोलत असतो की हो, तुला नाही समजणार माझ्या मागे किती टेन्शन आहे. पण किरणला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, कारण किरण हा कान्हाचा एकदम छान असा सख्खासारखा मित्र असतो. असं त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि त्याला कळतसुद्धा असतं की काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे.